रोज सकाळी डोळे उघडल्यापासून आपल्या डोक्यात कामाचं एक चक्र सुरू होतं. आज हे करायचंय, आज ते उरकायचंय, अशी कामांची एक न संपणारी यादी आपण मनातल्या मनात तयार करतो. आपल्याला वाटतं की आज सगळं काही वेळेत होईल, घर अगदी आरशासारखं चमकेल आणि स्वतःसाठीही थोडा वेळ उरेल. पण प्रत्यक्षात काय होतं? दिवस मावळतो, पाय दुखायला लागतात, कामाचा डोंगर तसाच असतो आणि आपल्या हातात उरतो तो फक्त प्रचंड थकवा आणि एक प्रकारची चिडचिड. मग कधी कधी असं वाटतं की नक्की आपलं चुकतंय कुठे? दिवसभरातले 24 तास नेमकी कुठे निघून जातात हे आपल्यालाच समजत नाही. नमस्कार, मी स्नेहा. सखी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. होम मॅनेजमेंट म्हणजे फक्त राबराब राबणं नव्हे, तर ते कौशल्य आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही प्रॅक्टिकल आणि अत्यंत साध्या टिप्स शेअर करणार आहे, ज्यांनी तुम्ही कामाचा कंटाळा तर झटकून टाकालच, पण एक स्मार्ट आणि प्रोडक्टिव्ह होम मेकर म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण कराल. जर तुम्हाला तुमची धावपळ कमी करून घर अधिक सुटसुटीत आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. बऱ्याचदा काय होतं माहितीये का, आपल्याला कामाचा प्रचंड कंटाळा आलेला असतो. सिंकमध्ये भांडी पडलेली असतात किंवा बेडवर कपड्यांचा ढीग पडलेला असतो. मग आपण काय करतो? आपण पटकन मोबाईल हातात घेतो आणि युट्यूबवर एखाद्या क्लीन विथ मीचा किंवा होम मॅनेजमेंटचा व्हिडिओ लावून बघतो. तो व्हिडिओ बघताना त्यामध्ये की बाई कसं पटापट सगळं आवरतीये, बॅकग्राऊंडला छान म्युझिक वाजतंय, हे सगळं बघून आपल्याला वाटतं, वाह किती छान, आता मी पण अशीच उठते आणि सगळं घर चकाचक करून टाकते. पण खरं सांगू का, हे जे मोटिवेशन असतं ना, ते उकळत्या दुधासारखं असतं. जोपर्यंत गॅस चालू आहे तोपर्यंत दूध वर येतं आणि गॅस बंद केला की दूध कसं खाली बसतं, अगदी तसंच या मोटिवेशनचं असतं. व्हिडिओ बघताना जो उत्साह येतो तो जास्तीत जास्त 15-20 मिनिटं टिकतो. मग आपण फोन बाजूला ठेवतो, कामाला सुरुवात करतो आणि 2-4 भांडी घासली की पुन्हा तोच थकवा, तोच कंटाळा जाणवायला लागतो. मग आपल्याला वाटतं, छे बाई, मला हे जमणार नाही, उद्या बघूया. मैत्रिणींनो, आपल्याला वाटतं की काम करण्यासाठी आधी मूड असावा लागतो किंवा कोणाचे तरी प्रेरणादायी शब्द ऐकावे लागतात. पण वास्तव हे आहे की जगातील कोणताच व्हिडिओ तुमचं घर आवरून देणार नाही किंवा तुमच्या जबाबदाऱ्या कमी करणार नाही. हे बाहेरून मिळणारं मोटिवेशन फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे. जर तुम्ही फक्त कोणीतरी आपल्याला प्रोत्साहन देईल, कोणीतरी कौतुक करेल किंवा व्हिडिओ बघून उत्साह येईल याची वाट पाहत बसलात तर तुमची कामं कधीच वेळेत होणार नाहीत. उलट तो व्हिडिओ बघण्यात जो अर्धा-एक तास जातो त्यात तुमची महत्वाची कामं आरामात झाली असती. आपल्याला असं वाटतं की आज माझं मन मानत नाहीये किंवा आज इच्छा होत नाहीये. पण खरं सांगू का, काम करण्याची इच्छा कधीच आपोआप होत नसते. काम सुरू केल्यावर हळूहळू ती इच्छा निर्माण होते. त्यामुळे कधी मूड येईल आणि मी कधी कामाला लागेन ही आशा आजच सोडून द्या. हे मोटिवेशन म्हणजे एक प्रकारचं व्यसन आहे, ज्याची आपल्याला दरवेळी गरज लागते. त्याऐवजी हे काम करणं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी किती महत्वाचं आहे हा विचार करून कामाला लागणं हे जास्त महत्वाचं आहे. कोणाच्या तरी व्हिडिओची वाट न बघता स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेवून जेव्हा आपण पाऊल उचलतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्मार्ट होममेकर होतो. पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि कदाचित तो तुम्हाला थोडा वेगळा वाटेल. आपण नेहमी काय करतो, एखादं काम करायचं असेल तर त्याचे काय चांगले फायदे होतील याचा विचार करतो. उदाहरणार्थ, आपण स्वतःला सांगतो की जर मी रोज व्यायाम केला तर माझं वजन कमी होईल, मी छान दिसेन. किंवा जर मी आज सगळं घर आवरायला घेतलं तर घर कसं आरशासारखं चमकेल. ऐकायला हे खूप सकारात्मक वाटतं, पण बऱ्याचदा हे विचार आपल्याला कामाला लावण्या इतपत पुरेसे नसतात. कारण वजन कमी होणं किंवा घर चमकणं या गोष्टी थोड्या लांबच्या वाटतात. मग यावर उपाय काय? तर मैत्रिणींनो, थोडा उलटा विचार करून बघा. एखादं काम केल्यावर काय चांगले होईल यापेक्षा जर मी हे काम आज केलं नाही तर त्याचे काय वाईट परिणाम होतील याचा विचार करा. हा विचार तुम्हाला लगेच जागेवर उभं करेल. समजा तुम्हाला व्यायामाचा खूप कंटाळा आलाय. मग स्वतःला हे नका सांगू की व्यायाम केल्यावर तुम्ही फिट व्हाल, तर हा विचार करा की जर मी आज आळस केला आणि शरीराची हालचालच नाही केली तर वाढत्या वयानुसार माझे गुडघे दुखायला लागतील, कंबरदुखी वाढेल आणि उद्या साध्या साध्या कामांसाठी सुद्धा मला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल. हा विचार मनात आला की आपण आपोआप व्यायामाला लागतो. तसंच घराच्या स्वच्छतेचं बघा. जर आज तुम्हाला लादी पुसण्याचा किंवा किचन ओटा साफ करण्याचा कंटाळा आला असेल तर हा विचार करा की जर मी आज हे साफ केलं नाही तर तिथे जंतू साचतील, माशा बसतील आणि माझ्या घरातली छोटी मुलं किंवा घरातली माणसं आजारी पडू शकतात. दवाखान्याची पायरी चढण्यापेक्षा आज हे 10 मिनिटांचं काम उरकणं कधीही चांगलं.
बघा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या धोक्याचा विचार करतो ना, तेव्हा आपलं मन जास्त सावध होतं. होईल तेव्हा बघू ही वृत्ती निघून जाते आणि आपण जास्त ऍक्टिव्ह होतो. ही एक सायकोलॉजिकल ट्रिक्स आहे. जेव्हा आपल्याला भीती वाटते की हे काम न केल्यास माझं किंवा माझ्या कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं, तेव्हा आपण तो आळस झटकून कामाला लागतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच काम पुढे ढकलण्याची सवय नडेल, तेव्हा फक्त हा एक प्रश्न स्वतःला विचारा, जर मी हे काम आत्ता केलं नाही तर याचं नुकसान काय होईल? बघा, तुम्हाला तुमचं उत्तर आणि कामाची ऊर्जा दोन्ही लगेच मिळतील. आता तिसरा आणि माझा फेवरेट, जो कामं अगदी सोपी करून टाकेल, तो म्हणजे 10 मिनिट रूल. होममेकरच्या आयुष्यात अनेक कामं अशी असतात जी बघूनच आपल्याला धडकी भरते. समजा तुम्हाला कपाट आवरायचंय. आपण कपाटाचा दरवाजा उघडतो आणि तो कपड्यांचा ढीग बघूनच आपलं डोकं चक्रावून जातं. आपण विचार करतो, बापरे, हे सगळं आवरायला तर आजचा अख्खा दिवस जाईल. आज नको, उद्या बघूया. आणि तो उद्या कधीच येत नाही. तुम्हाला माहितीये का, आपल्या मनाला कोणतंही काम पूर्ण करण्यापेक्षा ते सुरू करणं सगळ्यात जास्त कठीण वाटतं. एकदा गाडी सुरू झाली की ती धावते, पण तिला तो पहिला धक्का देणं महत्वाचं असतं. इथेच हा 10 मिनिटांचा नियम कामाला येतो. जेव्हा एखादं मोठं काम तुमच्यासमोर येईल, तेव्हा स्वतःला सांगा, मला हे पूर्ण काम करायचंच नाहीये. मी फक्त पुढच्या 10 मिनिटांसाठी या कामाला हात लावणार आहे. फक्त 10 मिनिटं. त्यानंतर मी हे काम सोडून देईन. आता 10 मिनिटं हे आपल्यासाठी मोठी गोष्ट नाही. मग आपण म्हणतो, चला 10 मिनिटं तर आहेत, करून बघूया. गंमत बघा काय होते. एकदा तुम्ही त्या कपाटातले कपडे बाहेर काढले, त्यांच्या घड्या घालायला सुरुवात केली आणि कामात थोडा जम बसला की तुमच्या मेंदूला त्या कामाची सवय होते. 10 मिनिटं कधी संपतात हे तुम्हाला समजतही नाही आणि तुम्ही इतके मग्न होता की आता सुरू केलंच आहे तर पूर्णच करून टाकू, अशा जिद्दीने तुम्ही ते काम संपवता. त्यामुळे आजपासून कोणतंही कंटाळवाणं काम दिसलं की 10 मिनिट रूल अप्लाय करा. मग ती भांडी असोत, इस्त्रीचे कपडे असोत किंवा मुलांचा पसारा. एकदा का तुम्ही त्या कामात शिरलात की ते काम कसं चुटकीसरशी संपलं हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. आता वळूया अशा एका गोष्टीकडे जी सध्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विलन बनली आहे. ती म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स. आणि यातला सगळ्यात मुख्य आरोपी कोण असेल तर तो म्हणजे आपला हा छोटासा मोबाईल फोन. आपण अनेकदा म्हणतो की मला वेळच मिळत नाही, पण कधी शांतपणे बसून विचार केलाय का की आपला वेळ नेमका जातोय कुठे? सकाळी डोळे उघडल्या उघडल्या आपण सगळ्यात आधी काय करतो? देवाचं नाव घेण्याऐवजी किंवा प्रसन्न मनाने दिवसाची सुरुवात करण्याऐवजी आपला हात उशीखालच्या मोबाईलकडे जातो. आपण व्हॉट्सअॅप स्टेटस बघायला लागतो, फेसबुक किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करायला सुरुवात करतो. आणि इथेच खरी गडबड होते. समजा तुम्ही सकाळी उठल्यावर एखाद्या मैत्रिणीचं किंवा नातेवाईकाचं स्टेटस बघितलं, ज्यात ती कुठेतरी छान हॉटेलमध्ये जेवायला गेलीये किंवा फिरायला गेलीये. ते बघितल्या बघितल्या आपल्या नकळत मनात एक विचार येतो, बघ ही किती मजा करतेय आणि मी मात्र इथे या घरात सकाळी उठल्यापासून त्याच कामात अडकलीये. हा एक छोटासा विचार तुमची सकाळची सगळी सकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. तुम्ही कामाला लागता खरं, पण तुमच्या मनात कुठेतरी ती नकारात्मकता किंवा ती तुलना घर करून बसलेली असते. आपण विसरतो की सोशल मीडियावर लोक फक्त त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्याच गोष्टी दाखवतात, पण त्या एका फोटोमुळे आपण आपल्या पूर्ण आयुष्याला कमी लेखू लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळची वेळ ही आपल्यासाठी गोल्डन टाईम असतो. या वेळेत आपली एनर्जी सगळ्यात जास्त असते आणि कामं सुद्धा पटापट होतात. पण जर आपण प्रत्येक 10 मिनिटाला मोबाईलची टिंग वाजल्यावर तो चेक करायला गेलो तर आपल्या कामाची लिंक तुटते. एकदा मोबाईल हातात घेतला की 10 मिनिटांच्या नावाखाली अर्धा एक तास कधी निघून जातो हे समजतच नाही. म्हणूनच स्वतःसाठी एक कडक नियम बनवा. जोपर्यंत तुमची सकाळची महत्वाची कामं होत नाहीत तोपर्यंत मोबाईल स्पर्शही करू नका. शक्य असेल तर तुमच्या मोबाईलचे सोशल मीडिया नोटिफिकेशन्स बंद करून ठेवा. विश्वास ठेवा, कोणाचं स्टेटस नाही बघितलं तर जग थांबणार नाही. जर कोणाला खरंच खूप महत्वाचं काम असेल तर तो माणूस तुम्हाला मेसेज करण्याऐवजी नक्कीच फोन करेल. त्यामुळे कामाच्या वेळी फक्त महत्वाचे कॉल्स घ्या आणि बाकी सर्व डिस्ट्रॅक्शन्सपासून लांब रहा. जेव्हा तुम्ही या मोबाईलच्या जाळ्यातून बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे स्वतःसाठी आणि घरासाठी कितीतरी मोकळा वेळ शिल्लक आहे. आपण अनेकदा नोकरी करणाऱ्या महिलांकडे बघतो आणि आपल्याला वाटतं की त्या किती शिस्तबद्ध असतात, त्यांची सगळी कामं कशी वेळेवर होतात. पण त्यामागचं खरं कारण माहितीये काय? त्यांच्या डोक्यावर डेडलाईन नावाचं एक भूत असतं. त्यांना माहिती असतं की जर ऑफिसचा रिपोर्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण झाला नाही तर बॉस ओरडणार किंवा कामाचं नुकसान होणार. हे जे कामाचं प्रेशर असतं ना, तेच त्यांना वेळेत काम पूर्ण करायला भाग पाडतं. पण आपल्या गृहिणींच्या बाबतीत काय होतं?
आपलं घर हेच आपलं ऑफिस आहे आणि आपणच आपले बॉस आहोत. इथे आपल्याला कोणी टोकणारं नसतं, त्यामुळे आपण विचार करतो स्वयंपाक थोडा उशिरा झाला तरी चालेल किंवा भांडी नंतर घासली तरी कोणाला काय फरक पडणार आहे. पण यामुळेच आपला आळस वाढतो आणि कामांचा डोंगर साचत जातो. म्हणूनच घराची कामं करताना सुद्धा स्वतःला एक डेडलाईन द्या. स्वतःशीच एक करार करा की काहीही झालं तरी सकाळी 11 वाजेपर्यंत माझं स्वयंपाकघर लख्ख झालेलं असेल किंवा दुपारी 2 वाजेपर्यंत माझी सगळी आवरावर झालेली असेल. जेव्हा तुम्ही स्वतःवर हे थोडंसं प्रेशर किंवा दबाव घेता ना, तेव्हा तुमचं मन इकडे तिकडे भरकटत नाही. तुम्हाला माहिती असतं की हातात वेळ कमी आहे, मग तुम्ही आपोआप मोबाईल बाजूला ठेवता आणि कामावर लक्ष केंद्रित करता. हे प्रेशर आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, तर आपल्याला कार्यक्षम बनवण्यासाठी आहे. एकदा का तुम्ही ठरवलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची सवय लावून घेतली की तुम्हाला स्वतःबद्दल खूप अभिमान वाटायला लागेल. 6वा मुद्दा हा आपल्यापैकी अनेक जणींच्या सवयीचा आहे. तो म्हणजे मल्टीटास्किंगचा मोह टाळणं. मैत्रिणींनो, आपल्याला गृहिणी म्हणून असं वाटत असतं की आपण सुपर वुमन आहोत. एकाच वेळी गॅसवर दूध ठेवायचं, फोन कानाला लावून कोणाशी तरी गप्पा मारायच्या आणि त्याच वेळी हाताने ओटा पुसायचा. आपल्याला वाटतं की यामुळे आपला वेळ वाचतोय आणि आपण खूप पटापट कामं उरकत आहोत. पण खरं सांगू का, हे मल्टीटास्किंग फायद्याचं नाही, तर तो एक मोठा सापळा आहे. जेव्हा आपण एकाच वेळी 2-3 कामं करतो तेव्हा आपलं लक्ष विभागलं जातं. परिणामी काय होतं, दूध उतू जातं किंवा कोणाशी तरी बोलण्याच्या नादात आपण एखादी महत्वाची गोष्ट विसरतो. एका वेळी एकच काम करण्यामध्ये जी एकाग्रता असते ती या गोंधळात हरवून जाते. तुम्ही कधी अनुभवलंय का, भांडी घासता घासता मध्येच मोबाईलवर एखादा मेसेज आला की आपण ओल्या हातानेच तो बघायला जातो आणि मग तिथेच गुंतून पडतो. इकडे कामं तशीच अर्धवट राहतात. एका वेळी एकच काम पूर्ण करण्यावर भर दिला की ते काम फक्त वेळेतच होत नाही, तर ते सुबक होतं. जेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त किचन ओटा साफ करण्यावर लक्ष देता तेव्हा तो कोपरा न कोपरा स्वच्छ निघतो. पण जर तुम्ही ओटा पुसता पुसता मध्येच फ्रीज साफ करायला घेतला तर तुमची ऊर्जा दोन्हीकडे खर्च होते, पण दोन्ही कामं नीट होत नाहीत. शेवटी दिवस संपल्यावर आपल्याला वाटतं की आपण खूप काम केलं, पण कोणतंच काम परफेक्ट झाल्याचं समाधान मिळत नाही. त्यामुळे स्वतःला हा नियम लावा, जे काम हातात घेतलंय ते पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात लावायचा नाही. मोबाईल बाजूला ठेवा, लक्ष कामावर केंद्रित करा. बघा, जेव्हा तुम्ही लक्ष देऊन काम कराल तेव्हा ते कमी वेळात होईल आणि उरलेला वेळ तुम्हाला खऱ्या अर्थाने शांततेत घालवता येईल. पुढचा आणि तुमच्या सकाळचा ताण अर्ध्याने कमी करणारा मुद्दा म्हणजे रात्रीची पूर्वतयारी. मैत्रिणींनो, तुमचा उद्याचा दिवस किती शांततेत जाईल आणि तुम्ही किती प्रॉडक्टिव्ह राहाल हे तुमच्या आजच्या रात्रीच्या फक्त 15 ते 20 मिनिटांच्या तयारीवर अवलंबून असतं. आपल्या घरांमध्ये सगळ्यात जास्त गोंधळ कधी असतो, तर तो सकाळी. मुलांची शाळा, मिस्टरांचा डबा, नाश्ता आणि या सगळ्या धावपळीत आपण स्वतःलाच विसरून जातो. अनेकदा काय होतं, सकाळी उठल्यावर आपण किचनमध्ये उभे राहतो आणि 10 मिनिटं फक्त हाच विचार करतो की आज भाजी काय करायची. फ्रीज उघडून बघतो, मग कळतं की भाजीच निवडून ठेवलेली नाहीये. हा जो वेळेचा अपव्यय आहे ना, तो आपली सकाळ चिडचिडी करतो. आदल्या रात्री झोपण्यापूर्वी फक्त काही साध्या गोष्टी करून ठेवा. उद्याचा स्वयंपाकाचा मेनू ठरवून ठेवा. शक्य असेल तर भाजी निवडून ठेवा. मुलांचे गणवेश, मिस्टरांचे कपडे आणि तुमची स्वतःची तयारी रात्रीच करून ठेवली तर सकाळी उठल्यावर तुम्हाला फक्त ॲक्शन मोडमध्ये राहायचं असतं, विचार करत बसायचं नसतं. जेव्हा तुम्ही रात्री किचन ओटा लख्ख साफ करून झोपता तेव्हा सकाळी किचनमध्ये पाऊल ठेवल्यावर तुम्हाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. याउलट जर रात्रीची भांडी तशीच पडलेली असतील तर सकाळी उठल्या उठल्या ती बघूनच अर्धी एनर्जी संपून जाते. त्यामुळे लक्षात ठेवा, एक चांगली सकाळ ही आदल्या रात्रीच सुरू होते. रात्रीची ही थोडीशी पूर्वतयारी तुम्हाला सकाळी जो एक्स्ट्रा वेळ मिळवून देईल तो तुम्ही स्वतःसाठी किंवा शांतपणे चहा पिण्यासाठी वापरू शकता. बघा, जेव्हा तुमची सकाळ गडबडीची नसते तेव्हा तुमचा पूर्ण दिवस खूप सकारात्मक जातो. आता आपण पाहूया 8वा मुद्दा, जो तुमची रोजची धावपळ निम्मी करेल. तो म्हणजे कामाची विभागणी, म्हणजेच बॅचिंग टास्क्स. मैत्रिणींनो, आपण अनेकदा काय करतो, रोज थोडं थोडं काम करत राहतो. उदाहरणार्थ, रोज सकाळी भाजी निवडायला बसणं, रोज लसूण सोलायला बसणं किंवा रोज थोड्या थोड्या कपड्यांना इस्त्री करणं. ऐकायला हे सोपं वाटतं, पण यात आपला खूप वेळ वाया जातो. कारण प्रत्येक वेळी ते काम सुरू करण्यासाठी लागणारी तयारी आणि त्या मानसिकतेत येण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. बॅचिंग म्हणजे नेमकं काय, तर सारख्या प्रकारची कामं एकत्र करणं.
जर तुम्हाला भाज्या निवडून ठेवायच्या असतील तर त्या रोज 10 मिनिटं निवडण्यापेक्षा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा 1 तास काढून बसा आणि सर्व भाज्या एकत्र निवडून ठेवा. जेव्हा तुम्ही एका फ्लोमध्ये काम करता तेव्हा तुमचा मेंदू त्या कामात इतका सरावलेला असतो की तुमची गती आपोआप वाढते. किचनच्या बाबतीत बोलायचं झालं तर आठवड्याभराचं वाटण एकदाच करून ठेवणं, आले लसूण पेस्ट करून ठेवणं किंवा वाणसामानाची भरणी एकदाच करणं, यामुळे तुमची रोजची चिडचिड थांबते. रोज आता काय करू या प्रश्नात अडकण्यापेक्षा जेव्हा तुमच्याकडे गोष्टी तयार असतात तेव्हा तुमचं काम चुटकीसरशी होतं. याचा फायदा फक्त वेळ वाचवणं हाच नाही, तर यामुळे तुमचं किचन सुद्धा जास्त आवरलेलं राहतं. रोज कचरा होण्यापेक्षा एकदाच काम उरकलं की साफसफाई सुद्धा सोपी होते. त्यामुळे स्मार्ट होममेकर बना आणि कामाच्या मागे धावण्यापेक्षा कामाला तुमच्या वेळेनुसार बॅचमध्ये बांधायला शिका. बघा, यामुळे तुम्हाला स्वतःसाठी कितीतरी मोकळा वेळ मिळेल. आता आपण अशा एका मुद्द्यावर बोलणार आहोत जो आपल्यासारख्या गृहिणींसाठी सांगायला खूप कठीण आहे, पण पाळायला अतिशय आवश्यक आहे. तो म्हणजे नाही म्हणायला शिका. मैत्रिणींनो, आपल्यापैकी अनेक जणींचा स्वभाव असा असतो की आपल्याला कोणालाच दुखवायचं नसतं. घरातल्या प्रत्येकाची आवडनिवड जपणं, मुलांच्या मागण्या पूर्ण करणं, पाहुण्यांची सरबराई करणं आणि वरून बाहेरची काही जास्तीची कामं अंगावर घेणं, हे सगळं करताना आपल्याला वाटतं की आपण खूप ऍडजस्ट करतोय. पण खरं सांगू का, प्रत्येकाला हो म्हणता म्हणता आपण स्वतःच्या आरामाला आणि आपल्या नियोजित कामांना मात्र नाही म्हणत असतो. समजा तुम्ही ठरवलंय की आज दुपारी तुम्ही तुमचं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करणार आहात किंवा थोडी विश्रांती घेणार आहात. अशा वेळी अचानक कोणाचा तरी फोन येतो किंवा कोणीतरी पाहुणे येणार असं कळतं. अशा वेळी आपण संकोचपोटी त्यांना हो म्हणतो आणि मग स्वतःच्या वेळेचा बळी देतो. यामुळे काय होतं, तुमचं नियोजन कोलमडतं, कामं साचतात आणि शेवटी त्याची चिडचिड घरच्यांवर किंवा स्वतःवर होते. स्वतःच्या वेळेचा आदर करणं शिका. जर तुमचं वेळापत्रक आधीच पॅक असेल तर एखादं एक्स्ट्रा काम किंवा एखादं आमंत्रण नम्रपणे नाकारायला शिका. नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नव्हे, तर तो स्वतःच्या मानसिक शांतीसाठी घेतलेला एक निर्णय आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओव्हरलोड करणं थांबवाल तेव्हाच तुम्ही जे काम करत आहात ते अधिक आनंदाने आणि कार्यक्षमतेने करू शकाल. लक्षात ठेवा, एक थकलेली आणि चिडलेली गृहिणी घर आनंदी ठेवू शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि गरजेच्या वेळी नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. आणि आता शेवटचा पण माझ्या मते सर्वात महत्त्वाचा 10वा मुद्दा, स्वतःच्या आरामाची डेडलाईन. मैत्रिणींनो, आपण अनेकदा प्रोडक्टिव्ह होण्याच्या चुकीचा अर्थ काढतो. आपल्याला वाटतं की दिवसभर राबराब राबणं, स्वतःला थकावून घेणं म्हणजेच काम करणं. पण खरं सांगू का, मशीनला सुद्धा ऑइलिंगची गरज असते. मग आपण तर माणसं आहोत. जर तुम्ही फक्त कामच करत राहिलात तर तुमचं शरीर आणि मन दोन्ही लवकर थकतील आणि मग कामातली गोडी निघून जाईल. जसं तुम्ही जेवणाची किंवा मुलांच्या अभ्यासाची वेळ ठरवता, तसंच तुमच्या स्वतःच्या आरामाची सुद्धा एक वेळ फिक्स करा. स्वतःला सांगा की दुपारी 3 ते 3:30 ही फक्त माझी वेळ आहे. या अर्ध्या तासात मी कोणाचंही काम करणार नाही. मोबाईल बाजूला ठेवून कदाचित फक्त शांत बसेन, गाणी ऐकेन किंवा एखादी डुलकी घेईन. जेव्हा तुमच्या मेंदूला हे माहिती असतं की अमुक एका वेळेनंतर मला माझी हक्काची विश्रांती मिळणार आहे, तेव्हा तुमचं काम करण्याचा वेग आपोआप वाढतो. तुम्हाला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतो की चला पटकन हे काम आवरूया, म्हणजे मग मला माझा वेळ शांततेत घालवता येईल. ह्यालाच म्हणतात स्मार्ट प्रोडक्टिव्हिटी. विश्रांती घेणं म्हणजे आळस करणं नव्हे, तर पुढच्या कामासाठी स्वतःला रिचार्ज करणं आहे. जेव्हा तुम्ही पुरेशी विश्रांती घेता तेव्हा तुम्ही कामात जास्त जोमाने आणि आनंदाने लक्ष देऊ शकता. त्यामुळे आजपासून कामाच्या यादीत स्वतःचा आराम हा मुद्दा सर्वात वर ठेवा. कारण तुम्ही फिट आणि आनंदी असाल तरच तुमचं घर फिट आणि आनंदी राहील. तर मैत्रिणींनो, या होत्या काही साध्या पण आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणाऱ्या प्रॅक्टिकल टिप्स. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण आपल्या घराचा कणा आहोत. जेव्हा आपण स्वतः शिस्तबद्ध आणि मानसिकदृष्ट्या आनंदी राहतो तेव्हाच आपलं घर सुद्धा सकारात्मक ऊर्जेने भरलेलं राहतं. या 10 टिप्सपैकी कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही आजपासूनच कोणती गोष्ट अंमलात आणायला सुरुवात करणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप आवडेल. तुमच्या एका लाईकने मला अशाच प्रकारचे प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी मोठी ऊर्जा मिळते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या सखी परिवारात नवीन असाल तर अशाच युजफुल माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि तितक्याच माहितीपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी.
तोपर्यंत स्वतःचा आदर करा, स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी रहा.